आपल्या थॉरसाठी पहिला बोगदा होता हा. अरे हे काय कसले होत रे येडपट. हा रस्ता थकवून टाकणार आहे मला पूर्ण. हा आज आपल्या थॉरला 1 वर्ष कंप्लीट झालंय. कुछ तो लफडा हो गया भाई. आणि आता या दृश्यानंतर इथून याच्या पुढचा जो सीन येईल तो समुद्र असेल पूर्ण. 5 वाजले 5. आपल्याला पोचायचं आहे 6 वाजेपर्यंत. क्या हम कर पाएंगे जानने के लिए आखिर तक वीडियो देखिए. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण आता इथून महाबळेश्वरहून निघतो आहे आणि आता आपण जाणार आहे रत्नागिरीला. व्ह्यू बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. तर सकाळी वाजले 7:15 आणि आपला अरायवल टाईम आहे अप्रॉक्स 12चा. सो आता आपण निघूया आणि आपण डायरेक्ट आता बाईकवरती भेटूया. चला लेट्स गो. खूप मजा आली इकडे. जे 2 दिवस मी इकडे होतो खूप साऱ्या चांगल्या मेमरीज डोक्यात ठेवल्या आहेत आणि काही रेकॉर्ड पण केले आहेत जेवढं पॉसिबल झालं तेवढं. आणि आपलं आता डेस्टिनेशन 2 जे म्हणजे रत्नागिरी आहे, जे अराउंड 200 किलोमीटर्स आहे. नेक्स्ट टाइम नक्की येऊ पुन्हा महाबळेश्वरला. खूप महिन्यानंतर अशी फ्रेश एअर घ्यायला मिळते, ते पण नेचरमध्ये थांबून. आणि आपली ही महाबळेश्वरची ट्रिप तर एकदम प्रॉपर सक्सेसफुल झाली. थोडंसं स्टार्टिंगला हॉटेलमुळे थोडासा प्रॉब्लेम झाला, बट इट्स ओके. पुन्हा कधी असा व्ह्यू बघायला भेटेल माहीत नाही. किती वेळा जरी बघितलं, या रोडने गेलो कितीतरी वेळा बघितलं तरी पण मन नाही भरत. पण ते वरचे पॉईंट होते ना जे, ते खूपच डेडली होते. खूप म्हणजे खूप. तेव्हा थोडीशी भीती वाटली खालती बघायला. आता आपण डायरेक्ट अपोजिट डिरेक्शनला जाणार आहे. म्हणजे डोंगरापासून आपण आता डायरेक्ट समुद्र किनारपट्टीवरती जाणार आहे. म्हणजे हा पूर्ण घाट आणि तो पूर्ण समुद्र किनारपट्टी. सो आता आपण दुसरा घाट पण उतरलेला आहे आणि आता पोलादपूर येईलच. मग तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. 157 किलोमीटर बाकी आहेत अजून पोचायला. आणि आपण आतापर्यंत ट्रिप स्टार्ट केल्यापासून 363 किलोमीटर झालेत आणि फ्यूल भरल्यापासून 385 आणि अजून 79ची रेंज दाखवते. पोलादपूर मार्केट. आणि आता इथून आलो आपण बघूया आता या रस्त्यामध्ये काय काय बघायला भेटतंय. पुढे बोगदा आहे. हो बोगदा 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 पहिला बोगदा. हळू घेऊया, पोलीस आहेत. लेट्स गो. मजा आली. आपल्या थॉरसाठी पहिला बोगदा होता हा. 50ची रेंज उरली आहे फक्त. आता पंप शोधायच्या मागे लागलं पाहिजे. बहुतेक खेडला भेटेल आपल्याला. 18 किलोमीटर खेड. आणि हे काय, दिवाणखवटी रेल्वे स्टेशन. रोड बऱ्यापैकी चांगले झाले आहेत. आधी तर खूपच डेंजरवाले रोड होते बाबा, आणि त्या खराब रोडमुळे ट्रॅफिक. बट आता चांगले आहेत रोड. होपफुली पुढे पण चांगले असतील रोड. A few moments later. सो 1534 पेट्रोल आलं. 14.5 लिटर म्हणजे 15.5, 16, 17, 2.5 लिटर पेट्रोल होतं. चला अजून किती, 125 किलोमीटर आहे. भोसले घाट.
सो कोकणातला आता आपला पहिला घाट लागलेला आहे, भोसले घाट. मेन का रोड चांगले असेल तर काय वाटत नाही, मग जर रोडच खराब असतील तर मग प्रॉब्लेम होतो. हो 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 हो, डायरेक्ट रेस ट्रॅकवाला टर्न होता हा. तर आजूबाजूला मस्त लाल लाल आहे सगळं, लाल माती मध्ये रोड. काय रोड आहे यार, वा वा. असं सरळ सरळ लांब लांब दिसत असेल तर जाम मजा येते. आपल्याला डेस्टिनेशन वरती पोहोचायला अजून 102 किलोमीटर बाकी आहेत आणि 2 तास दाखवत आहे. 2 तासामध्ये आपण पोहोचतोय. तो विचार चाललाय की थांबून नाश्ता करायचा की नॉनस्टॉप जायचं, कारण की एकदा थांबलो की मग रिदम आहे तो तुटून जातो. हा कुठला आहे? परशुराम घाट. ओके, किती झाले? 2 घाट झाले. हा दुसरा घाट आहे बहुतेक. हा दुसरा घाट आहे हा. एक साईडचं काम चालू आहे अजून पण. अरे ही काय थांबायची जागा आहे? नॉन सेन्स. अरे हे काय? कसले होत रे येडपट? अच्छा, राईटला जायचंय. CNG ची. अरे शपथ. CNG ची लाईन आहे ही. तेच म्हटलं असे का थांबलेत येड्यासारखे. चिपळूणला आता बाय बाय बोलून पुढे जायची वेळ आली आहे. लागली आता नारळाची झाड. आता शेवटचे 50 किलोमीटर राहिलेत फक्त आपल्याला रत्नागिरीत आणि आपल्या घरी पोहोचायला. ते व्हिडिओ काढते माझी. अरे एक तरी ट्रेन जा बाबा इकडून. ट्रेन काय दिसायचं नावच घेत नाही. ऐसा कैसा चलेगा रे बाबा. कुठे आलो आपण? इकडे कदाचित काय संगमेश्वर आलं. ओके, संगमेश्वर होतं. आता संगमेश्वर नंतर रत्नागिरी मध्ये आहेत तशी छोटी मोठी गावं. असं वाटतं इथे खदनमध्ये आलोय. निश्चित तोडफोडच चालू आहे. चिखल 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 चिखल. हो 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 हो, चिखल चिखल.
इथे बरेच रस्ते खराब आहेत संगमेश्वरला. इथे खूप चिखल आहे, तो पण लाल मातीचा. आणि गाडी आपली फुल नागोबा होते. बाबा इथे तर बेकारच आहे. संगमेश्वर पासून पुढे एकदम घाणेरडा रोड आहे. आणि रोडचं खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. प्रत्येक वेळी जेव्हा शेवटचे 20-30 किलोमीटर असतात तेव्हाच काय ना काय वाट लागते आणि थकायला होतं. आणि ते 20-30 किलोमीटर थकवून जातात. पूर्ण थ्रूआउट जेवढे पण किलोमीटर 100-200 केले असतील तर तेव्हा काय वाटत नाही. पण हे शेवटचे 20-30 किलोमीटर वाट लावून टाकतात. आता किती 19 किलोमीटर फक्त राहिलेत, तरी पण अर्ध्या तासाचं थोडंसं वरती दाखवत आहे. हे असेच रोड आहेत. आणि काही काही रोड तर पूर्ण किचड आहेत, पूर्ण किचड, कम्प्लीट स्लश. हा रस्ता थकवून टाकणार आहे मला पूर्ण. हा दुनियाभरचे डायव्हर्जन आहेत, दुनियाभरचे. अरे किती काम चालू आहे, कुठे कुठे काम चालू आहे. आत्ता संगमेश्वर संपलं म्हणजे अख्खं संगमेश्वर तोडून ठेवलंय. फायनली आय होप आता इथून चांगला असेल रस्ता. इथे आपण आता रत्नागिरीमध्ये झालो एंटर. वेलकम टू माय होम टाउन, वेलकम टू रत्नागिरी अगेन. कारण लास्ट टाइम पण फॅमिलीसोबत आलेलो तेव्हा पण तुम्हाला रत्नागिरी दाखवलं. आता पुन्हा आलेलो आहे, पण त्यावेळी जास्त फिरणं होणार नाही कारण की उद्याचा एकच दिवस गॅप भेटणार आहे. सो उद्याच्या दिवसात नवीन काहीतरी गोष्टी ट्राय करायचा विचार केला आहे. जर पावसाने धोका नाही दिला तर होतील पण सक्सेसफुल. आणि परवा आपल्याला लगेच. सो लेट्स सी किती प्लॅन सक्सेस होतं आणि किती नाही. तर 300 मीटरवरून आपलं राईड घ्यायचं आहे आणि आपलं डेस्टिनेशन आलं. हां आलो बाबा एकदाचा फायनली. आणि असंच तुम्ही सरळ सरळ जाल तर तुम्हाला भेटेल रत्नागिरी स्टेशन. आणि इथून लेफ्ट मारला आलो आपण. ही आपली बिल्डिंग स्टेशनला एकदम चिपकून. आपण गाडी लावूया. इथे The next day. आज आपण आहे रत्नागिरीमध्ये. काल आपण ॲक्च्युली रत्नागिरीमध्ये पोचलेलो. काल कुठे गेलो नाही फिरायला, काय नाही, रेस्ट केली. आज आपण चाललो आहे 2 ठिकाणी. एक पहिलं तर एका बीचवरती आणि त्यानंतर अजून एका दुसऱ्या बीचवरती. बाकी डिटेल तुम्हाला जाताना सांगतो. आणि बाय द वे आज आपला थॉर एकदम हारबीर घालून एकदम आंघोळ बिंघोळ करून एकदम टिपटॉप आहे. त्याचं रिझन असं की आज आपल्या थॉरला 1 वर्ष कंप्लीट झालं आहे. मागच्या वर्षी याच दिवशी
आपला थॉर आपल्याकडे आलेला. सो आज त्याला पूर्ण व्यवस्थित वॉश बिश करून हार वगैरे घालून त्याला पूर्ण टकाटक केलं आहे. सो आता आपण निघूया पटापट. तर वाजले 2:30 आणि आपलं डेस्टिनेशन आहे तिकडे आपल्याला पोचायला 1-1.25 तास लागेल. 44-46 किलोमीटर्स आहे. सो पटपट निघू आणि तिथून आपल्याला अजून एक दुसऱ्या बीचवरती पण जायचं आहे. सो पहिला हा बीच कवर करू आणि मग दुसऱ्या बीचवरती संध्याकाळी सनसेटसाठी त्या दुसऱ्या बीचवरती जाऊ. चला मग. 33 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. खूप गरम होत आहे. एकदा गाडी चालू झाली की काय वाटणार नाही. चला आता जरा बरं वाटतंय हवा लागली तर. आपण चाललोय कशेलीला, जिथे एक बीच आहे देवगाली बीच. मला पण माहीत नव्हतं, मी इंस्टाच्या रीलमध्ये बघितलं ते. सो विचार केला की बाकी तर सगळं ऑलमोस्ट एक्सप्लोअर करून झालं आहे, यावेळेस आपण काहीतरी नवीन एक्सप्लोअर करूया. सो आता आपण चाललो आहे देवगाली बीचला. आपल्याला या कॅमेऱ्याची बॅटरी वाचवायची आहे कारण की याचा खूप उपयोग होणार आहे. हेल्मेटचा जो कॅमेरा आहे तो फक्त आपण ट्रॅव्हल करताना एका डेस्टिनेशनपासून दुसऱ्या डेस्टिनेशनला जाईपर्यंत फक्त त्याचा यूज आहे, बट ह्याचा यूज भरपूर आहे. सो फायनली आपण आता सिटीमध्ये एंटर झालो आहे. म्हणजे आपण राहतो ती पण सिटीज आहे, बट तो स्टेशन एरिया आहे. ही प्रॉपर सिटी आहे. सगळी दुकानं वगैरे, शोरूम्स वगैरे, मॉल वगैरे सगळं इकडेच आहे. हे पत्रा फायनल डेस्टिनेशनची आठवण आली. साईडूनच जाऊया बाबा. तो घुसाचा डायरेक्ट. आता आपण टुवर्ड्स पावसला चाललो आहे, म्हणजे जाताना आपलं पण गाव लागेल. पावस लेफ्ट, भाटे बीच, सूर्य मंदिर, ऑडिओ, फिनोलेक्स कंपनी सगळं लेफ्टलाच आहे. रत्नागिरीला आल्यापासून आपला एक पण समुद्र नव्हता लागला. आता पहिला समुद्र लागणार आहे. हा हे बाजूचा आहे जो भाटे बीच आहे. येस, भाटे बीच. आपण एकदम प्रॉपर बीचच्या बाजूबाजूनेच चाललोय. POI. हे कुठलं मंदिर आहे? झरी विनायक मंदिर. चला तो कसं माती काढतंय. वाव, काय प्युअर लाल माती आहे यार, प्युअर लाल. A few moments later. काय झालं इकडे? अभी मजा आएगा ना भिड़ो. कुछ तो लफड़ा हो गया भाई. चला पुढे पुढे चला, जाऊ दे गाडी. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. कट मारला. हेल्मेट घालतोय तो डायरेक्ट.
बाईकवाला होता वाटतं तो, आणि त्या टेम्पोने त्याला कट मारला. लहान पोरगा पण होता त्या माणसासोबत, म्हणून तो चिडला असणार. तर थोड्याच वेळात आपलं गाव येणार आहे, पण अनफॉर्च्युनेटली आपण गावामध्ये जाऊ नाही शकत आतमध्ये, कारण की आपल्याला संध्याकाळपर्यंत 2 बीच कव्हर करायचे आहेत आणि ते कम्प्लिटली अपोजिटला आहे. एक इकडे आहे तर दुसरा सिटीच्या त्या साईडला आहे. तर आपल्याला रिटर्न येताना पुन्हा सिटीमधून येऊन मग मागून जायला लागेल. सो आपण लांबूनच गावाला आपल्या बाय बाय करूया. गावाचा बोर्ड येईल तेव्हा तुम्हाला सांगेल मी माझं गाव कुठलं आहे ते. जे ओळखतात मला त्यांना माहिती आहे माझं गाव कुठलं आहे ते, पण गावाचं नाव नाही माहिती असणार बऱ्याच लोकांना, कारण की थोडंसं सिम्पल नाव आहे एकदम, म्हणजे असं फेमस नाही आहे. पण हा एक आहे की आम्हाला तालुका लागतो पावस. सो पावस हे सगळ्यांना माहितीच असणार. पावसच्या जस्ट बाजूचं गाव पावस आम्हाला तालुका लागतो. काही पण आणायचं असेल, मार्केट करायचं असेल तर आम्हाला पावसला जावं लागतं तालुक्यामध्ये. असाच इकडून असं चढणी आहे एकदम. हां इकडेच आहे बरोबर बरोबर बरोबर. बोर्ड नसेल बहुतेक. हां हाच टर्न आहे वरचा. येस हाच टर्न आहे. असं बघायला वाटतं की अशी छोटीशी गल्ली वगैरे, पण आतमध्ये खूप मोठं गाव आहे. आणि पावस आमच्या इकडून काहीतरी 3 की 4 किलोमीटर आहे. क्या बात है, व्हॉट अ व्ह्यू. नारळाची झाडं बघा. ते नारळच नारळ नारळच नारळ. काय नाव पण दिसत नाही. कशेळी 9 किलोमीटर, पूर्ण गड किल्ला 5 किलोमीटर, पूर्ण गड किल्ला. ऐसा लग रहा है गोवा में आया है. हे किती भारी आहे इथे. हा 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 इकडे तर बाबा अफलातून. कधी कधी तर वाटतं इकडे जाऊन शिफ्ट व्हावं. मस्त काम बीम सगळं संपवून संध्याकाळी बीचवर एकटं जाऊन मस्त एकटक बघत बसायचं सनसेट. किती भारी मजा येईल. इथे फक्त इंटरनेटचा लोचा आहे. जसं पाहिजे तसं भेटत नाही इंटरनेट. नाही तर रोज विकेंडला कोकण दौरा. जोपर्यंत एकूण एक कोकण फिरून होत नाही तोपर्यंत दर विकेंडला फिरत निघायचं बाहेर. किती मजा येईल. आता 500 मीटरने शार्प राईट आहे. हा शार्प राईट आहे. तर इथून 4.5 किलोमीटर आहे. बाबा फुल उतरंड आहे. अचानक भयानक वाली. आईला खूपच आतमध्ये आहे हा बीच.
देवगाळी बीच. येस. गावागावातून रस्ता आहे. ये चालू हो जाएगा ना, पापड़ हो जाएगा. आगे बाजू में. सो फायनली बऱ्याच वेळापासून आपल्या विश लिस्टमध्ये असलेला बीच, जो आपण बऱ्याच वेळा कॅन्सल झालेला आपल्याकडून आणि जो बघायला मिळाला नव्हता, तो आज आपण एका खास स्पेशल डेमध्ये बघायला चाललो आहे. इथूनच मला फील होत आहे जे समुद्रातला वारा येतो आहे. आणि आता या दृश्यानंतर इथून याच्या पुढचा जो सीन येईल तो समुद्र असेल पूर्ण. येस. आता दुसऱ्या बीचवर जायचं आहे. दुसरं बीच आहे आपला आरेवारे. अरायवल टाईम दाखवते 6:18चा. 6:30च्या आधी पोचायचं आपल्याला. काय माहिती होते की नाही पॉसिबल. बराच वेळ झालेला आहे इकडे. 6 वाजेपर्यंत जरी पोचलो तरी पुष्कळ आहे. 52 किलोमीटर 1 तास 25 मिनटं दाखवत आहे. आपण आपल्या नॉर्मल स्पीडच्या हिशोबाने जाऊया, बघू पोचतो की नाही ते. बाकी हा बीचबद्दल बोलायचं गेलं तर जसं रीलमध्ये दाखवलेलं तसंच सुंदर आहे. मजा आली जाऊन. खूप मस्त सिनिक होता. बीच नाही बोलता येणार याला, कारण की छोटूसाच एरिया होता वाळूचा. बाकी सगळी दगडी आहेत.
बट छान होता, सुंदर होता, काहीतरी वेगळं होतं. टिपिकल बाकीचे जसे बीच असतात तसा नव्हता. आणि हा बीच आहे कशेली गावामध्ये, आणि तिथे सनसेटच्या टायमाला आले तर अजूनच मजा येईल. आपल्याला हा जो अरायवल टाइम आहे 6:13चा, तो आपल्याला 6 करायचा आहे. जिथे रोड रिस्की आहे तिथे आपण आपल्या नॉर्मल स्पीडच्या हिशोबाने जाऊ. जिथे रोड सरळ सरळ आहे तिकडे आपण थोडी पळवू शकतो. 5 वाजले 5. आपल्याला पोचायचं आहे 6 वाजेपर्यंत. क्या हम कर पाएंगे? जानने के लिए आखिर तक व्हिडिओ देखिए. आणि जर इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या छोट्याशा लाईक, शेअर आणि सबस्क्राईबमुळे मला खूप मोठं मोटिवेशन भेटतं नवीन नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायला. सो जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ती सुंदर सूर्याची किरणं पडली आहेत पाण्यावरती. ते बघा, हा 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 हा, ती सुंदर किरणं पडली आहेत पाण्यात. वाव, ढग भरलेत सगळे. शिट यार. आपला अरायवल आता 6:08 झालाय. पुढे जर सिटीमध्ये ट्रॅफिक लागलं तर संपलं मग सगळं. तरी नशीब इथे जास्त स्पीड ब्रेकर नाही आहेत आणि रस्ता पण खाली आहे, रिकामा एकदम. फक्त पाऊस नको पडायला बस. अजून 36 मिनटं आहेत. अरायवल टाइम 6:07चा झाला आहे. एक मिनटं इम्पॉर्टंट आहे आता सध्या आपल्याला. गर्दी किती आहे. सनसेटचा टाईमच मस्त असतो बीचवरती यायला. मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आता फक्त 13 किलोमीटर राहिले आहेत आणि 13 किलोमीटरला अर्धा तास दाखवत आहेत, कारण आपण सिटीमधून जाणार आहे. त्यामुळे ते 13 किलोमीटर 10 मिनटाच्या आत झाले असते. जसं मागे रोड गेला तसं असतं तर सिटीमध्ये थोडीशी स्पीड कमी होणारच. 6:05चा अरायवल टाईम झाला आहे. अरे कुठून जायचं आहे? राईटने. तर हा फसवणार आहे वाटतं गुगल मॅप मला. गल्ली बोळ्यातून टाकून. गुगल मॅप. चला चला पटपट चला. अरे वा, 6:04चा झाला अरायवल टाईम. पोचू शकतो. थेट जायचं आहे, थेट. आरेवारे बीच 11 किलोमीटर. येस. हलका हलका पाऊस सुरू झाला आहे. शिट, पुढे तर पूर्ण भरलाय पाऊस. अरायवल अजून पण 6:04चाच आहे. 9 किलोमीटर बाकी फक्त. पाऊस पडायला लागला यार, नको. अरायवल टाइम 6:03चा दाखवतोय, पण पाऊस पण चालू झाला आहे. अरे यार, जोरात पडायला लागला आता. आता काय होणार? सहा 2चा अरायवल टाइम आहे. अजून 10 मिनटं आहे. 10 मिनटं फक्त लवकर निघालो असतो. 6:01चा अरायवल टाइम. अजून 6 वरती आला नाही. 1 मिनिट मागे आपण. 6 मिनिटं आहेत. हा 6चा आला अरायवल टाइम. येस, 6:01 झाला वापस.
ये क्या है? 2 पल की खुशी. 6चा आला अरायवल टाइम. येस, 5:58 5:59 येऊ शकतो का? भाषेत कुछ ज्यादा नहीं हो गया. कारण की आता उरले तसे पण 4 मिनटं. त्यानंतर आपलं सगळं तामझाम काढायचा. तिथे 2-3 मिनटं गेले. म्हणून तर 6 वाजता पोचायचं होतं. अजून सूर्य आहे तिथेच आहे. 1.7 किलोमीटर्स टू गो. लवकर पोचायच्या नादामध्ये बरेच स्पीड ब्रेकर उडवलेत. एक तर बिचारायला वर्ष झाले आणि आजच त्याला उडवतोय जास्त मी. अरे वारे पूल. झिपलाईन कुठे दिसत नाही. हा, दिसली. आयला मजबूत मोठी आहे. मजा येईल, मजा. बीच रिसॉर्टला नाही जायचं, झिपलाईन करायला जायचं आपल्याला. वाव, look at the beach baby. आलो. गाडी लावूया आपण इकडेच कुठेतरी. पाच 59ला पोचलो बरोबर आपण. येस, फायनली वी डिड इट. ये, आणि झिपलाईन पण चालू आहे. येस, पोचलो. पटापट आता जाऊया. तो फायनली आपण झिपलाईन करायला आलेलो आहे इकडे. आणि ते बघू शकता तुम्ही, हा बीच आहे इकडे. आणि इकडेच होते झिपलाईन स्टार्ट होते. हा बीच आहे साईडचा. सो जाऊन बघूया तिकीट वगैरे काय नाही ते, आणि करूया नवीन ॲडव्हेंचर. सो फायनली आपली झिप लाईन कंप्लीट झाली. एक नवीन ॲडव्हेंचर अनलॉक झालं. आपल्या ज्या लिस्टमध्ये होतं ते खूप मजा आली. आणि स्टार्टिंगला तर खूप भीती वाटत होती, पण जेव्हा चालू झाली ती झिप लाईन तेव्हा खूप मजा आली. एकदम आजूबाजूला पूर्ण समुद्र आणि सूर्य तर नव्हताच, ढग होते, बट स्टील ते खालती सगळे माणसं वगैरे सगळे लहान दिसत होते, एकदम एवढीचे. जाम भारी मजा आली. तुम्ही पण ट्राय करू शकता. जर तुम्हाला यायचं असेल तर मी त्याची डिटेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे. जर तुम्हाला वाटलं तर नक्की या, खूप मजा येते. माझा पहिला एक्सपिरियन्स होता, फर्स्ट टाइम मी केलं, खूप मजा आली.